मुलांनो, आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 2, सिंह आणि कोल्हा. विषय मराठी, इयत्ता 3री, सुगम भारती. एक होते जंगल, तिथे होता सिंह. तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्ह्याला रानात मेंढ्या चरताना दिसल्या. कोल्हा मनाशी म्हणाला, बाबा, चांगली शिकार आहे, एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दूरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कुठं आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो, आता जातो, दुसरी शिकार शोधतो. पुढे काय झाले असेल ते तुम्ही सांगा. कोल्हा परत मेंढ्यांच्या कळपाकडे गेला. त्याने इकडे तिकडे पाहिले. कुत्रा आपल्याला पाहत तर नाही ना, याची खात्री करून घेतली. हळूच त्याने मेंढीचे एक पिल्लू पकडले. ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या. कोल्हा घाबरला. त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिले. मेंढीचे पिल्लू कळपात परत गेले. कोल्हा मनाशीच म्हणाला, नको रे बाबा शिकार करणे, आता आपण सिंहाकडे भेटायला जायचेच नाही.